विविध भारती पुणे ठळक बातम्या. मोबाईल ॲपच्या नवनिर्मितीमध्ये भारत सध्या सर्वाधिक पसंतीचा देश असून देशातली युवा पिढी अशा असंख्य नव्या उत्पादनांची निर्मिती करत आहे ज्यांच्यात जागतिक दर्जाची क्षमता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज व्हर्च्युअल इंडिया मोबाईल काँग्रेस 2020 या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. दूरसंचार क्षेत्रात देशी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं आणि नवीन संशोधनाला प्रोत्साहन देणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. तंत्रज्ञानातल्या क्रांतीच्या आधारे आयुष्य आणखी चांगलं कसं करता येईल यावर विचार करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सक्तीच्या लसीकरणाची आवश्यकता नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जनजागृती करणं तसंच आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं लस देणं अशा उपाययोजना अधिक प्रभावी ठरतील असं आरोग्य संघटनेनं सांगितलं. काही देशांमध्ये किंवा काही विशिष्ट परिस्थितीत सक्तीचं लसीकरण करावं लागण्याची शक्यता मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या लस विभागाच्या संचालिका केट ओब्रायन यांनी सांगितलं. कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी लवकरात लवकर चीनला भेट देणार असल्याचंही आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची काल राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. सुशीलकुमार मोदी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 20 षटकांच्या 3 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज सिडनी इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:40 सामना सुरू होणार आहे. मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.